नमस्कार, मी विशाल पाटील। इलेक्शन 2020 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर संपूर्ण दिवसभरामध्ये आज राज्यभरामध्ये 7 वेगवेगळ्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यात आलेला होता। तर संपूर्ण देशभरामध्ये एकूण 91 ठिकाणी आज मतदानाचा पहिला टप्पा पार पडलेला आहे। त्याच संदर्भातलं पाहणार आहोत इलेक्शन 2020। लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली। देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला। 17व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात मतदान झालं। आतापर्यंत बिहार या ठिकाणी 50.26%, तेलंगणामध्ये 60.70%, मेघालयमध्ये 62%, उत्तर प्रदेशात 59.77%, मणिपूरमध्ये 78.20%, तर लक्षद्वीप या ठिकाणी 65.9%, आसाममध्ये 68% मतदान पार पडलं। जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू आहे। तर बारामुल्ला जिल्ह्यामधल्या दहशतवादग्रस्त बांदीपोरा इथल्या एका मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावल्यानंतर एका तरुणाला एवढा आनंद झाला की त्यानं काश्मीरी संगीतावरती ताल धरला। त्याच्याकडे रांगेत उभे असलेले सर्व मतदार कुतूहलाने बघत होते। तर लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा हा जल्लोष होता। वारंवार दहशतवादी हिंसाचाराने पळून निघालेला बांदीपोरा भागातल्या मतदार राजाचं हे दृश्य अत्यंत पॉझिटिव्ह होतं। प्रचारादरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते मंडळी अगदी एकमेकांवर टीका करण्यापासून ते फिल्मी डायलॉग बाजीपर्यंत अनेक गोष्टी करताना दिसतात। कर्नाटकमधील अशाच एका प्रचार सभेत काँग्रेसच्या नेत्याचा नागिन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरतोय। कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार आणि गृहनिर्माण खात्याचे मंत्री MTB नागराज यांनी एका प्रचार सभेदरम्यान चक्क नागिन या सिनेमातील गाण्यावरती नागिन डान्स केला। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालेली असतानाच उत्तर प्रदेशच्या कैरानामध्ये बोगस मतदानावरून गोंधळ निर्माण झाला होता। जबरदस्तीने मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना लाठीचार्ज करावा लागला। यावेळी जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबारही केला होता। आंध्र प्रदेशात विधानसभा उमेदवारानं ईव्हीएम मशीन जमिनीवरती आदळल्याची घटना घडली। या घटनेनंतर पोलिसांकडून त्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे। आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील जनसेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता यांनी गुटी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन जमिनीवरती आदळलं। मतदान कक्षामध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची नावं योग्य प्रकारे दर्शवण्यात आली नसल्याचा आरोप गुप्ता यांनी केला। निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र राग अनावर झालेल्या गुप्ता यांनी जवळच असलेलं ईव्हीएम मशीन जमिनीवरती आपटलं। आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मारहाणीच्या घटना घडल्याचं समोर आलंय। अनंतपूरमधील ताडीपत्रीमध्ये वायएसआर काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्ष कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। हाणामारीमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय, तर आंध्र प्रदेश विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांच्यासह 10 जण जखमी झालेले आहेत। याशिवाय राज्यात अनेक ठिकाणी तुंबळ हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या। यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। निजामाबाद मतदारसंघामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती अर्थात TRSचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांच्या विरोधात 178 शेतकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। निजामाबाद मतदारसंघामध्ये एकूण 185 उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे उमेदवारांची संख्या पाहता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी 26,000 ईव्हीएमचा वापर होतोय आणि त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या जास्त ईव्हीएमचा वापर होत असल्यामुळे गिनीज बुकात रेकॉर्ड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। काश्मीरच्या पुंछ इथल्या ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। विशेष म्हणजे ईव्हीएमवरील काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटणच दाबलं जात नसल्याचं सांगण्यात येतंय। काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत ट्विट करून आपली नाराजी दर्शवली।
उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। रोड शो करत त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यापूर्वी सोनियांनी सहकुटुंब होम हवन केलं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, जावई रॉबर्ट वाड्रा आणि नातवंडही यावेळी त्यांच्या सोबत उपस्थित होत्या। या रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत मोठी चूक झाल्याचा दावा काँग्रेसने केलाय। त्याबाबत काँग्रेसनं गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र पाठवलंय। अमेठीमधील रोड शो दरम्यान राहुल गांधींच्या चेहऱ्यावरती लेझर लाईट पाडल्याचं पाहायला मिळालं असं या पत्रात म्हटलंय। आणि राहुल गांधी यांनी काल उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला। यावेळी रोड शो दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरती लेझर लाईट पाडल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। कुठल्याही राज्यामध्ये आघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव आम आदमी पक्षानं फेटाळला असल्याचं या पक्षाचे नेते संजय सिंग यांनी बुधवारी सांगितलं। पंजाबमध्ये आमचे 4 खासदार आणि 20 आमदार आहेत, पण काँग्रेस एकही जागा आम्हाला द्यायला तयार नाही। तर दिल्लीमध्ये काँग्रेसचं अस्तित्वच नाहीये, पण तरीही ते आम्हाला केवळ 3 जागा देऊ इच्छितात असं सिंग यांनी सांगितलं। ही परिस्थिती लक्षात घेता आपनं काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला असून यापुढे काँग्रेसशी चर्चा केली जाणार नाही असं देखील सिंग म्हणाले। 17व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान झालं। नागपूर, रामटेक, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, चिमूर या 7 मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। आणि नागपूर या ठिकाणी 53.13%, वर्ध्यात 55.36%, चंद्रपुरात 55.95%, तर रामटेक या ठिकाणी 51.72% आणि यवतमाळ, वाशिममध्ये 53.40%, तर गडचिरोलीमध्ये 60% आणि गोंदिया, भंडारा या ठिकाणी 60% मतदान पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील धरमपेठ इथल्या मतदान केंद्रावरती मतदान केलं। त्यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता आणि आई यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशात मजबूत सरकार आणण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन केलंय। भारत ही जगातील मोठी लोकशाही आहे। लोकशाही मजबूत करण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदान करा। पुढच्या 5 वर्षांकरिता देशाचा कारभार सक्षम हातात देण्यासाठीची ही निवडणूक आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं मतदान करा असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। तर नागपुरातच भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात चुरशीची लढत होणार आहे। गडकरींनी नागपुरात मतदानाचा हक्क बजावला। नितीन गडकरी यांनी सहकुटुंब नागपूर इथल्या 220 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी मागच्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। तसंच लोक मला पाठिंबा देत आहेत याबद्दल मला आनंद आहे। विरोधी पक्षाला जे काही बोलायचं आहे ते त्यांनी बोलावं। शेवटी जनतेच्या न्यायालयातच निर्णय होतो असं देखील त्यांनी सांगितलं। पहिल्या टप्प्यामधल्या मतदानाची वेळ संपत आली तरी नागपूरच्या कळमना भागातील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली। या मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे मतदानाला अर्धा तास शिल्लक असतानाही मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी नागपुरात मतदान केलं। यावेळी घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत डॉक्टर महात्मे यांनी सायकलवरती येऊन मतदान केलं। विवेकानंद शाळेत डॉक्टर महात्मे यांनी सहकुटुंब मतदान केलं। आरोग्य आणि पर्यावरणासाठी सायकल हाच एकमेव चांगला उपाय आहे। याबाबत जागृती होण्यासाठी सायकलचा वापर मी नेहमी करत असतो असं डॉक्टर महात्मे यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीनं मतदान केलं। नागपूर इथल्या मतदान केंद्रामध्ये सर्वात लहान उंची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीनं हे मतदान केलं। ज्योती आमगे असं या मुलीचं नाव आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योतीच्या उंचीची नोंद आहे। जगातील सर्वात कमी उंची असण्याचा विक्रम ज्योतीच्या नावावरती आणि ज्योतीची उंची 63 सेंटीमीटर इतकीच आहे। मतदान झाल्यानंतर शाई लागलेलं बोट दाखवत तिनं इतरांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं। पहिले मतदान करा आणि नंतर आपली कामं करा असंही ज्योती यावेळी म्हणाली। राज्यामध्ये 60 टप्प्यांवरती मतदान सुरू असतानाच नागपुरात तृतीयपंथी लोकांनी देखील मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावला। सरकार कोणतंही आलं तरी तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलेलं होतं। तर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 7,764 तृतीयपंथी मतदार आपला हक्क बजावत आहेत। लोकशाहीच्या उत्सवामध्ये युवा पिढी आणि मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याचं नागपूरमध्ये पाहायला मिळालं। पहिल्यांदा मतदान केल्याचा आनंद नवीन मतदारांमध्ये पाहायला मिळाला। व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यानं मत कुणाला दिलं हे कळत असल्यानं मतदान प्रक्रियेवरचा विश्वास वाढत असल्याची प्रतिक्रिया तरुणाईकडून व्यक्त होती।
यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनीही मतदान केलं। यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील हरू येथील मतदान केंद्रावरती जाऊन माणिकराव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियाबाबत विचारणा देखील केली, तर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनीही मतदानाचा हक्क बजावला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिला वैशाली येडे या प्रहार संघटनेच्या वतीनं निवडणूक रिंगणात आहेत। तर वैशाली येडे यांनी आपल्या मूळ गावी राजूर येथे मतदानाचा हक्क बजावला। पत्रकारांशी बोलताना त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं, तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असंही त्या यावेळी म्हणाल्या। या मतदारसंघात काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे तर शिवसेना भाजपकडून खासदार भावना गवळी निवडणूक रिंगणात आहेत। चंद्रपुरामधील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मतदान करण्यापूर्वी चंद्रपुरातील कालीमाता मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि देवीकडे आशीर्वाद मागितले। हंसराज अहिर हे 5व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। अहिर यांनी देवीकडे 5व्यांदा विजयी होण्याचा आशीर्वाद मागितला। तर इलेक्शन 2020 मध्ये आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर। ब्रेकनंतर इलेक्शन 2020 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मतदान पार पडलेलं आहे त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत इलेक्शन 2020 मध्ये। चंद्रपुरामध्ये उन्हाचा तडाखा असला तरी देखील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क आज बजावलाच। चंद्रपूरमध्ये तर 75 वर्षीय जाईबाई विटणकर या आजीबाईंनीही भर उन्हात आपला मतदानाचा हक्क बजावला। चंद्रपूरच्या धाबा मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालेले होते। अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती आणि त्यानंतर नवीन ईव्हीएम मशीन आल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली। यावेळी मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला। अखेर नवीन मशीन लावल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली। मतदान शांततेत आणि नियोजनबद्ध रीतीने पार पडावं यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग सज्ज झाले होते। मतदान केंद्रावरती मतदारांना मतदान करण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक सूचनेचे माहिती फलक लावण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्याच्या लगत असणारे जिल्हे आणि तालुके यामध्ये पोलीस अधिकारी यांचा संपर्क क्रमांक ठेवून कायदा सुव्यवस्थेची काळजी घेण्याचं सर्वांना आवाहनही करण्यात आलं। तर भंडाऱ्यामध्ये मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला। भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनी महादेवाचं दर्शन घेऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि मतदारांना मतदानाचं करण्याचं आवाहन केलं होतं। तसंच या मतदान केंद्रावर वृद्ध आणि अपंगांना व्हीलचेअरची व्यवस्था नसल्यानं पायऱ्या चढून जाण्याची वेळ आल्याचंही पाहायला मिळालं। वर्ध्यामधील लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार चारुलता टोकस यांनी देवळी तालुक्यातील कोल्हापूर इथल्या प्राथमिक शाळेत मतदान केलं। मतदान करण्यापूर्वी टोकस यांनी आपल्या आई दिवंगत प्रभाताई राव यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मतदान केल्यानंतर सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्त मतदान करावं असं सांगत चारुलता टोकर यांनी आवाहन केलं होतं। जे उमेदवार योग्य वाटतायत त्यांना मतदान करण्याचंही त्यांनी आवाहन केलं। लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी मतप्रदर्शन केलेलं आहे। दंतेवाडा कुआकडाच्या इथे नक्षलवाद्यांनी बॅनर्स लावलेले होते आणि या बॅनर्सद्वारे लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। तसंच उमेदवारांना नक्षली जन अदालतमध्ये उभं करण्याचं आवाहन देखील केलं। भाजप, आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनांनी देशातील श्रमिकांचं नुकसान केल्याचा दावा या नक्षलवाद्यांनी केला। यावेळी ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। गडचिरोलीमध्ये मतदान केंद्रावरून परतत असणाऱ्या एका ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला। या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवरती देसाईगंजच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तर डोंगरमेढा गावाजवळच्या शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून येत असताना ही दुर्घटना झाली। गडचिरोलीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर अभय आणि राणी बंग
यांनी धानोरा तालुक्यातील चातगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। दुर्गम क्षेत्र असूनही इथं मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र बघायला मिळालं। बंग दाम्पत्यानं याच रांगेत उभं राहत आपला मतदानाचा हक्क बजावला। डॉक्टर बंग यांनी या जिल्ह्यात दारूमुक्त निवडणुकीसाठी अभियान सुरू केलं होतं आणि त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी प्रबोधनपर उपक्रम राबवले। चातगाव केंद्रावरती मतदानासाठी झालेली गर्दी बघून त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन या दाम्पत्यानं केलं होतं। सतत माओवादाच्या छायेत असलेल्या छत्तीसगडमध्ये एका जागेवर मतदान झालं। मतदानापूर्वी माओवाद्यांनी मतदानाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी भाजपचे आमदार भीमा मांडवी यांची हत्या केलेली होती। यानंतर आता मतदार मतदानाला कसा प्रतिसाद देतील हा प्रश्नच होता, पण मतदारांनी मात्र जबाबदारीनं बाहेर पडत मतदान केंद्रावर गर्दी करून आपला हक्क बजावला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील नेर तालुक्यातील आजंती मधल्या मतदारांनी आज मतदानावर बहिष्कार टाकला। गावात एकूण 1899 मतदार आहेत, मात्र या गावातील फक्त 93 मतदारांनी मतदान केलं। या गावात शासनानं मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही आणि गावातील लोकांना शासनाकडून जीवनावश्यक सुविधा मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज मतदानावर बहिष्कार टाकला। एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दिसतो होता, तर अशातच वर्ध्याच्या जिल्हा परिषदेमध्ये शहबाज शेख आपल्या पत्नी आफरीन शहबाज शेख आणि 4 महिन्यांची आयत शहबाज शेख सोबत मतदान करायला आलेले होते। तर 4 महिन्याच्या मुलीसोबत मतदानाला येऊन या दाम्पत्यानं एक नवा संदेश दिला। आज सकाळपासून भंडारा गोंदिया या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी लग्न होतं आणि त्या लग्नातील नवरदेव नवरी यांनी लग्न लागल्यानंतर अक्षरशः बँड बाजासह मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी थेट मतदान केंद्रावरती स्वारी केली। वर्धा शहराला लागून असणाऱ्या नागठाणा गावात नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला। गावातून वर्धा शहरात जाणारा रस्ता हा नागपूर तुळजापूर महामार्गामुळे बाधित झाला असल्याची ओरड नागरिकांनी व्यक्त केली आहे। गावात पोहोचण्यासाठी 4 किलोमीटर फिरून जावं लागणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे आणि प्रत्येकानं तो बजावला पाहिजे। या मतदानासाठी वृद्धांचाही मोठा उत्साह पाहायला मिळाला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 90 वर्षीय वृद्ध महिला मतदार गंगादेवी कान्हू यांनी व्हीलचेअरवर बसून आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन मतदानाचा हक्क बजावला। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रफुल्ल पटेल सध्या विदर्भात तळ ठोकून आहेत। त्यांनी जनता पुन्हा ती चूक करणार नाही असं म्हणत निवडणूक न लढण्याचं कारणही सांगितलं। 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेची दिशाभूल केली गेली होती आणि त्यामुळे जनतेनं जी चूक 2014 मध्ये केली होती ती चूक जनता पुन्हा करणार नाही। माझी राज्यसभेची मुदत संपायची आणि त्यामुळे ही उमेदवारी मी न घेता नाना पंचबुद्धेंना दिली आणि मी त्यांच्या मागे उभा आहे असंही ते म्हणाले। मुलगा सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपत जाणार आहे हे जवळपास निश्चित झालंय आणि याच पार्श्वभूमीवर आघाडीच्या पोस्टर्सवरून राधाकृष्ण विखे पाटलांचा फोटो गायब झालाय। नाशिकमध्ये शरद पवारांची सभा पार पडतीये आणि या सभेतील पोस्टरवरती काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या देशामधील राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो होते, मात्र पोस्टरवरून राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आल्याचं पाहायला मिळालं। उत्तर मुंबईची जागा जिंकण्यासाठी काँग्रेसनं चांगलीच कंबर कसली आहे। उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उर्मिला मातोंडकर विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्यातच महाआघाडीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही मातोंडकर यांनी भेट घेतली। पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांची भेट झाली। पवार आणि उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा झाली। राजकीय परिस्थितीबद्दल दोघांनी चर्चा केल्याची माहिती मिळते। तर या होत्या आज दिवसभरातील बातम्या इलेक्शन 2020 मध्ये। तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।